अध्यक्ष महोदय कैलाश पाटील आता मंत्री महोदयाने सांगितलं की ज्यांचे पैसे पेंडिंग आहेत आम्ही त्यांना सगळ्यांना देऊ. खरं आहे अध्यक्ष महोदय, पण माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की विहिरी एखाद्या सिंचन विहीर केली त्यावेळेस त्यांनी 4 नंबरची मागणी केली, त्यावेळेस तो 4 नंबर अपलोड झाला नाही, मग त्या दिवशी 4 नंबर अपलोड झाला मग त्यांनी विहिरीचं काम थांबवायचं का? त्यांनी विहीर पूर्ण करून घेतली. आता जी रामजीमध्ये 2 वेळा परत फोटो काढा म्हणतात, मग आता त्यांनी परत मजूर उभं करायचे का तिथं? जी कामं पूर्ण झालीत त्यांना या अटीतून वगळणार का तुम्ही? कारण ती कामं पूर्ण झालेली आहेत, त्यावेळेस तुमच्या कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे ते अपलोड झालेले नाहीत किंवा त्यांचं मस्टर जनरेट झालं नाही, त्यामुळं त्यांना पैसे मिळाले नाहीत. हा मूळ प्रश्न आहे की त्या लोकांची कामं पूर्ण झाले त्यांना 2 वेळा फोटो काढण्यापासून तुम्ही वगळणार का? आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न, FTO जे करतात कुशलचे, सध्या रोजगार हमी खातं फक्त सार्वजनिक कामं म्हणजे जिथं रस्त्याची कामं आहेत यावरच काम करतं, फक्त वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना आहेत म्हणजे शेतकऱ्यांच्या विहिरी असतील, फळबागा असतील, घरकुलाची योजना असतील, यासाठी कुणीही कुशलची मागणीच करत नाहीत. हे FTO जात नाहीत त्यात, त्यामुळे 2-2, 4-4 वर्ष पैसे मिळत नाहीत. त्यामुळं आधी कुशलचे पैसे आधी वैयक्तिक कामाचे पूर्ण द्यावेत, 100% राज्याचे संपूर्ण द्यावेत आणि मग सार्वजनिक कामाचे द्यावेत. यासाठी मंत्री महोदयांनी स्पष्टता द्यावी. चला मंत्री महोदय बोलणार सर त्यानंतर. पाटील आपण सांगितलं ते बरोबर आहे, परंतु आम्ही काल ह्याच्यावरती मी सांगितलं मगाशी साधक बाधक चर्चा त्यांचं केलेली आहे. आणि ह्या जे का आता VBG रामजीमध्ये 2025च्या या नव्या योजनेमध्ये ही जी मागील कामं आहेत ते आम्ही वर्ग करून घेतो आहे आणि कोणावरतीही हो ते पण आम्ही कमी करायचं ठरवलेलं आहे. तुमचं म्हणणं बरोबर आहे, कारण आम्हालाही ती कल्पना आहे काही ग्रामीण भागात डोंगर भागामध्ये तर तिथं हे नसतं, त्याच्यामुळे काय करणार? ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही योग्य मार्ग काढतो आहे, कारण एक गरीब कष्टकरी शेतकऱ्यांची योजना आहे, त्यासाठी आम्ही ते करतो आणि तुम्हाला सगळ्यांना न्याय देतो, काळजी करायचं कारण. चला बोलणार सर. अध्यक्ष महोदय.